नमस्कार. आपल्या स्टेट बोर्ड्सच्या सिरीजमधील आपण काय बघत आहोत तर इयत्ता 7वीचं पुस्तक बघत आहोत. प्राचीन इतिहासावर जे काही आहे, ठीक आहे, हे ते पुस्तक आहे आणि त्याच्यातले आपण कोणकोणते चॅप्टर कंप्लीट केले आहेत ते मी तुम्हाला एकदा दाखवून देते. बघा, एकूण किती चॅप्टर आहेत. पुस्तक कसलं आहे? प्राचीन भारताचा इतिहास. इंडेक्समध्ये बघा एकूण 11 चॅप्टर्स आहेत आणि आज आपण कितवं चॅप्टर बघत आहोत तर 8 नंबरचं. ठीक आहे, मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. आपण पहिले 7 चॅप्टर अगदी व्यवस्थित बघितलेले आहेत. ठीक आहे, आणि आज पण आपण जे 8 नंबरचं चॅप्टर बघणार आहोत, मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये, हे पण एकदम विस्तृत स्वरूपात बघणार आहोत आणि खूप महत्त्वाचं आहे कारण अनेकदा ह्या टॉपिकवर जसेच्या तसे प्रश्न आलेले आहेत. इव्हन आत्ताची जी राज्यसेवेची होती 2024ची एक्झाम झालेली राज्यसेवा पूर्व परीक्षा, त्याच्यातसुद्धा जसंच्या तसं स्टेटमेंट आलेले आहेत. तुम्हाला मी तसं मेन्शन करते. तर बघा, आपण स्टार्ट करूया आजच्या टॉपिकला. मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. तर आता इथला जो मॅप आहे तो नीट बघा. इसवी सन 4थ्या ते 6व्या शतकातील हा भारत. आता बघा, आजच्या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघणार आहोत तर आजच्या चॅप्टरमध्ये आपण बघा एकूण 6 पॉईंट्स बघणार आहोत. 8.1 ते 8.6 आणि हे सगळे पॉईंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत का ते तुम्हाला समजतच जाईल. बघा, शुंग घराणे, इंडो ग्रीक राजे, कुशाण राजे, गुप्त राजघराणे, वर्धन राजघराणे, ईशान्य भारतातील राजसत्ता. तर बघा, शुंग घराणं बघूया. आता हे ज्या सिक्वेन्सने आपण चालू म्हणजे अभ्यास करतोय ना, जी इंडेक्स आहे, ज्या इंडेक्समध्ये ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या क्रमानेच अभ्यास करायला पाहिजे आणि त्यानुसारच सगळे पुढचे चॅप्टर समजत जातात. त्यामुळे ज्यांनी कोणी आधीचे चॅप्टर बघितले नसतील तर त्यांनी कृपया ते बघा आणि मग हे बघा. आणि हे जरी बघितलं तरी चालेल, पण अतिशय व्यवस्थितपणे समजण्यासाठी तुम्ही आधीचे चॅप्टर बघून जेव्हा याल तेव्हा तुमच्या खूप साऱ्या गोष्टी व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर होत जातील. आणि आताही कोणी पहिल्यांदा बघत असेल तर बघा, पण मागचे जर व्यवस्थित बघितले तर तुम्हाला जास्त फायदा होईल. बघा, शुंग घराणे. सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले. शेवटच्या मौर्य राजाचे नाव बृहद्रथ असे होते. मौर्यांचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बंड करून बृहद्रथाची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला. बघा, आपण बघत काय आहोत? मौर्य साम्राज्यानंतरची राज्य बघत आहोत, बरोबर. आपल्याला मौर्य साम्राज्य पण व्यवस्थित माहिती पाहिजे, त्याची स्थापना कोणी केली आणि त्या काळातील घडामोडी किंवा त्यांचं साम्राज्य केवढं मोठं होतं, जो काय मॅप दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्या मौर्य साम्राज्यानंतरची जी काही राज्य बघत आहोत त्यामध्ये बघा, आता शुंग घराण्याची स्थापना कशी झाली. तर जो मौर्य घराण्याचा राजा होता सम्राट अशोक, तर सम्राट अशोकानंतर जे मौर्य सत्तेचं सामर्थ्य कमी होत गेलं आणि मग शेवटचा राजा कोण? शेवटच्या मौर्य राजाचं नाव नीट लक्षात ठेवा, कोण? तर बृहद्रथ. हे खूप महत्त्वाचं आहे. तर बृहद्रथ असं त्याचं नाव होतं शेवटच्या मौर्य राजाचं. आणि मौर्यांचा जो सेनापती होता पुष्यमित्र शुंग याने काय केलं? बंड केलं आणि बृहद्रथाची त्याने हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला. मग तुम्हाला कळालं की शुंग घराण्याची स्थापना कशी झाली, ती जोडून स्टोरी आहे. कशाला? मौर्य घराण्याला. मौर्य घराण्याचा शेवटचा राजा, पहिली गोष्ट लक्षात ठेवणार, सम्राट अशोकाची सत्ता किंवा सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचं सामर्थ्य कमी झालं. नंतर शेवटचा मौर्य राजा लक्षात ठेवायलाच पाहिजे बृहद्रथ. आणि मौर्यांचाच सेनापती कोण होता? पुष्यमित्र शुंग. त्याने बंड केलं आणि बृहद्रथाची त्याने हत्या केली आणि मग झालं शुंग घराणं. ॲटलिस्ट शुंग घराण्याची ही बेसिक माहिती तुम्हाला बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. आता बघा, इंडो ग्रीक राजे. या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी राज्ये होती. त्या राजांना इंडो ग्रीक राजे असे म्हटले जाते. प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्त्वाची आहेत. एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूवर देवतेचे चित्र अशा पद्धतीची नाणी बनवण्याची त्यांची परंपरा होती. ती पुढे भारतात रुजली.
इंडो ग्रीक राजांमध्ये मिनॅंडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्त्वज्ञानाची चर्चा केली होती. मिनॅंडर म्हणजेच मिलिंद, त्याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंद पन्ह या ग्रंथाची निर्मिती झाली. पन्ह हा काय आहे? पाली भाषेतील शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय होतो? प्रश्न. बघा, पन्ह या पाली भाषेतील शब्दाचा अर्थ प्रश्न असा होतो. आता इंडो ग्रीक राजांमध्ये मिनॅंडर कोण आहे? इंडो ग्रीक राजा आहे, नीट लक्षात ठेवा. बरं, हे जे काही मी निळ्या पेनात जे काही लिहिलेलं आहे, जेव्हा मी दुसऱ्या समजा मी कोणता रेफरन्स वापरत असेल तर त्याच्यातून जी काही माहिती मिळाली आहे ती मी इथे लिहिलेली आहे. आता भारतामध्ये पहिल्यांदा सोन्याची नाणी पाडणारे कोण? इंडो ग्रीक, असं काय काही संदर्भ ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. पण इथे पुस्तकात अजून वेगळा संदर्भ आहे, त्यामुळे मी फक्त संदर्भ ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत. त्यामुळे याच्यात जरी मी लिहिलं असेल पण तुम्ही एक्झाममध्ये त्या टाईपने प्रश्न आला तर ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, थोडा सारासार विवेक, सारासार बुद्धी वापरायची आणि मग त्यानुसार आन्सर टिक करायचं. त्यामुळे अनेक ठिकाणी मी पेनाने ॲडिशनल नोट्स लिहून ठेवलेलं दिसतील, कधी कधी मी मेन्शन पण करणार नाही, पण तुमच्या वाचण्यात आला तर तुम्ही तेवढी काळजी घ्यायची. ठीक आहे. बघा, इंडो ग्रीक राजे. आता आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं नेमके इंडो ग्रीक राजे किंवा आधीचं लेक्चर तुम्हाला बघणं महत्त्वाचं आहे, त्याच्यातून ती बेसिक माहिती मिळते. बघा, मग यांनी काय सांगितलं आहे इंडो ग्रीक राजांमध्ये की एक इंडो ग्रीक राजा जो आहे मिनॅंडर, त्यालाच काय म्हटलं गेलं? मिलिंद. आणि त्याने नागसेन हा जो बौद्ध भिक्खू होता त्यांच्यासोबत जी तत्त्वज्ञानाची चर्चा केली. तर मग मिनॅंडर किंवा मिलिंद यांनी बौद्ध भिक्खू नागसेन यांना जे काही प्रश्न विचारले आणि त्याच्यातून कोणत्या ग्रंथाची निर्मिती झाली? मिलिंद पन्ह. आणि मिलिंद पन्ह म्हणजे काय? मिलिंदाचे प्रश्न. मिलिंद पन्ह म्हणजे पन्ह हा काय आहे? पाली भाषेतला शब्द आहे, पाली भाषेतला शब्द आहे, त्याचा प्रश्न असा अर्थ होतो. ठीक आहे. तर ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. मिनॅंडर म्हटलं तर हा एक इंडो ग्रीक राजा आहे, हे तुम्हाला नीट लक्षात राहिलं पाहिजे. शुंग घराण्याच्या स्थापनेमागील इतिहास माहिती पाहिजे, एवढं कळते तुम्हाला. आता आपण जाऊया कुशाण घराणं. आणि इथे बघा मिनॅंडरचे चांदीचे नाणे आणि दोन्ही बाजू दिलेले आहेत. आणि बाकी इथे वरची माहिती काय दिलेली आहे ती तर आपण बघितलेलीच आहे. पुढे बघा, आता बघूया कुशाण राजे. एक झालं शुंग, त्याच्यानंतर झालं इंडो ग्रीक राजे, आता आपण बघणार आहोत कुशाण राजे. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या. त्यामध्ये मध्य आशियातून, मी सेंट्रल एशियन कंट्रीज आधीच्या व्हिडिओजमध्ये दाखवलेल्या आहेत, आता पुन्हा सांगणार नाही. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या. त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. मग कुशाण तुम्ही रूट किंवा मूळ कुठून सांगाल? मध्य आशियातून आलेल्या टोळ्या. ठीक आहे. तर इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले. कुठं केलं? ते आल्या कुठून? मध्य आशियातून. आणि इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील जो प्रदेश आहे तिथे आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली. आता इथे पण मी एक स्टेटमेंट लिहिलं होतं, तिथे काही संदर्भ ग्रंथांमध्ये लिहिलं आहे, तसंच इथे पण लक्षात ठेवा की स्टेट बोर्डाच्या पुस्तकात काय आहे? भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली. नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजांनी सुरू केली. कुशाण राजा कनिष्क याने साम्राज्याचा विस्तार केला. कुशाण राजे विचारलं तर तुम्हाला समजेल काय लिहायचं आहे ते. आधी आपण अजून संपला नाही आहे हा टॉपिक, आता आपण कनिष्क विषयी बघून घेऊ आणि मग पुन्हा रिव्हिजन करू. बघा, सम्राट कनिष्क. कनिष्काचे मी लक्षात कसं ठेवायचं ते पण तुम्हाला वेळोवेळी सांगते. कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरले होते. कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती.
आत्तापर्यंत आपण पहिली, दुसरी आणि आता ही चौथी. मी तुम्हाला आधीपासून काय सांगत आली, एकूण 4 परिषदा आहेत, ह्या आपल्याला पाठ करायच्या आहेत. ठीक आहे, मी त्या सेपरेट केली. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरविण्यात आली होती. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. श्रीनगर जवळ असलेले कामपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने बुद्धचरिता आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारातील चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. आय थिंक मी जेव्हा सरळ सेवेची जी सिरीज घेतली होती किंवा चालू आहे आपली, त्याच्यात हा प्रश्न आहे. ठीक आहे, की कनिष्काच्या दरबारात डॅश डॅश हा प्रसिद्ध वैद्य होता चरक. ठीक आहे, या गोष्टी माहिती पाहिजे. आता कनिष्काचे सोन्याचे नाणे आणि या आहे दोन्ही बाजू. ठीक आहे, बघा, कनिष्काचे सोन्याचे नाणे. हे नाणे सम्राट कनिष्काने पाडले होते. या नाण्याच्या दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीत लिहिलेला शाओ नानू शाओ कनेष्की कोशानू असा लेख आहे. याचा अर्थ राजाधिराज कनिष्क कुशाण असा आहे. नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धांची प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत काय लिहिले, बौद्धो म्हणजे बुद्ध असे लिहिलेले आहे. बघा, हे कनिष्काचे सोन्याचं नाणं. हे काय आहे, हे जे आपण काय वाचलं, शाओ नानू शाओ कनिष्की कोशानू म्हणजे राजाधिराज कनिष्क कुशाण. आणि हे बघा इथे लिहिले बौद्धो. तर आणि बौद्धो हे कोणत्या लिपीत आहे, ग्रीक लिपीत आहे. अशा बारीक सारीक गोष्टी कृपया लक्षात ठेवत चला. आणि इथेच सगळेजण मार खातात. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवत चला. आता आपण कुशाण राजांविषयी जे काय पाहिलं त्याचं एकदा रिवाईज करून घेऊ. बघा, तर कुशाण राजांविषयी विचारलं तर मध्य आशियातून आलेला टोळा म्हणजे कुशाण. आणि मग त्यांनी राज्य कुठे प्रस्थापित केलं, वायव्येकडील जो प्रदेश आहे तिथे आणि काश्मीरमध्ये त्यांनी त्यांचं राज्य प्रस्थापित केलं. नंतर सोन्याची नाणी पडण्याची प्रथा कोणी, कुशाणांनी स्टार्ट केली. मग त्यांच्या नाण्यांचं वैशिष्ट्य काय होतं, गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. कुशाण राजा कनिष्क हा महत्त्वाचा आहे कारण त्याने साम्राज्याचा विस्तार केला. आता तुम्हाला एक कळतंय, कुशाण, काश्मीर, कनिष्क सगळं क वरून आहे. आणि चौथी परिषद ते लक्षात कसं ठेवायचं, बघा हा के आहे, के दिसतोय. हे किती टोकं झाले हे बघा, 1 2 3 4 हे असे टोकं. मी जस्ट ट्रिक म्हणून सांगते आहे, लक्षात राहावं म्हणून. के कनिष्काचा के. मग हे 4 टोकं आहेत ना, मग चौथी परिषद कनिष्काच्या काळात झाली, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. बघा, कनिष्काचं साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत. नंतर सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत त्यांची. आणि बौद्ध धर्माची चौथी परिषद कुठे, काश्मीरमध्ये भरवण्यात आली, हे पण लक्षात ठेवा. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवलं होतं. श्रीनगर जवळ असलेलं कामपूर नावाचं गाव म्हणजे काय, कनिष्कपूर. आता बघा किती ठिकाणी क येतोय, काश्मीर, नंतर कनिष्कपूर आणि कामपूर. या सगळ्या गोष्टी जरा केशी कोरिलेट करून लक्षात ठेवा. आणि कनिष्काच्या काळात हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला आणि त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला आणि त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता, हे पण लक्षात ठेवा. आणि मग हे नाणं जे इथे माहिती विस्तृत स्वरूपात दिलेली आहे. बौद्धो हे कोणत्या याच्यात लिहिलं आहे, बौद्धो हे ग्रीक लिपीत लिहिलेलं आहे. आपण वळूया पुढच्या पॉईंटकडे. आपण बघूया आता गुप्त राजघराणे. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त राजघराण्याच्या सत्तेचा उदय झाला. साधारणपणे 3 शतके म्हणजे किती, 300 वर्ष. ठीक आहे, 3 शतके गुप्त घराणे सत्तेवर होते.
गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचं नाव काय? श्रीगुप्त असे होते. श्रीगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे होत. गुप्त घराणं नीट लक्षात ठेवा. नेमकं त्यांचं कोणत्या ठिकाणी त्यांनी राज्याची स्थापना केली किंवा कोणत्या एरिया होता त्यांचा, तर बघा ते आपण बघू. हे जे दिलेलं आहे इथे बघा, गुप्तांचे साम्राज्य, हे इथे दिलेलं आहे, आपण बघणारच आहोत. पुन्हा बघूया. गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचं नाव काय? तर श्रीगुप्त. समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील काय विशेष उल्लेखनीय राजे होते. कोण? समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त. नंतर समुद्रगुप्ताविषयी बघू. पहिला चंद्रगुप्त आता स्थापना कोणी केली? श्रीगुप्तने. हे नीट लक्षात ठेवा. महत्त्वाचे राजे विशेष उल्लेखनीय राजे कोणते? समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त. आणि आता आपण काय बघतोय? समुद्रगुप्त हा टॉपिक. त्याच्यात बघा काय दिले. पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजाच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्य विस्ताराची सुरुवात झाली. त्याचा मुलगा समुद्रगुप्त. कोणाचा? पहिल्या चंद्रगुप्ताचा मुलगा समुद्रगुप्त याने आसपासच्या राजांचा पराभव करून हा विस्तार आणखी वाढवला. त्याच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसामपासून पंजाबपर्यंत पसरली. तमिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्याने जिंकला होता. समुद्रगुप्ताने मिळविलेल्या विजयांमुळे त्याच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र वाढला होता. त्यामुळे वायव्येकडील राजे तसेच श्रीलंकेतील राजा यांनीही त्याच्याशी मैत्रीचे करार केले. कोणी? वायव्येकडील राजे तसेच श्रीलंकेतील राजा यांनी त्याच्याशी मैत्रीचे करार केले. समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेला विजय याचे वर्णन कुठे आहे? प्रयागच्या स्तंभलेखात सविस्तर दिलेले आहे. हा लेख प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो. आपण कोणाविषयी बघतोय? समुद्रगुप्ताविषयी. त्याला अलाहाबाद प्रशस्ती असंही म्हणतात. समुद्रगुप्त वीणा वादनात प्रवीण होता. समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती. त्यातील एका प्रकारात तो स्वतः वीणा वाजवताना दिसतो. त्यावर समुद्रगुप्त असे नाव लिहिलेले आहे. बघा, समुद्रगुप्ताचं सोन्याचं नाणं आणि हे आहे दोन्ही बाजू. वीणा वाजवण्यात तो प्रवीण होता. पुढे बघा, दुसरा चंद्रगुप्त. पुन्हा सांगते, गुप्त घराण्याची स्थापना केली श्रीगुप्ताने. त्याच्यातले महत्त्वाचे राजे आपल्याला माहिती पाहिजे, समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त. मग पण सुरुवात कशी? समुद्रगुप्ताविषयी बघताना तर पहिला चंद्रगुप्त या राजाच्या कारकिर्दीत काय गुप्तांच्या राज्यविस्ताराची सुरुवात झाली आणि त्याचा मुलगा कोण? समुद्रगुप्त. आणि मग तिथून पुढे आपण बघितलेलं आहे. आता आपण काय बघतो? दुसरा चंद्रगुप्त, जो विशेष उल्लेखनीय म्हणून आपण बघितलेला आहे. बघा त्यांच्याशी रिलेटेड. दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. पहिला चंद्रगुप्त, मग समुद्रगुप्त, आता दुसरा चंद्रगुप्त. दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. गुप्तांचे साम्राज्य त्याने वायव्येकडे वाढवले. त्याने माळवा, गुजरात, सौराष्ट्र जिंकून घेतले. दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी, कोणाची? दुसऱ्या चंद्रगुप्ताची मुलगी प्रभावती, हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला. महत्त्वाचं आहे, नीट लक्ष द्या. बघा, दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी म्हणजे दुसऱ्या चंद्रगुप्ताची मुलगी प्रभावती हिचा विवाह कोणासोबत केला? वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला. अशा रीतीने दक्षिणेकडच्या बलशाली वाकाटक सत्तेशी नातेसंबंध जोडले. दिल्लीजवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा आहे. तो सुमारे 1500 वर्षांहूनही अधिक जुना आहे, तरी तो गंजलेला नाही. प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे तो एक प्रतीक आहे. या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते. ठीक आहे. आता पुढे बघा, माहीत आहे का तुम्हाला? फाहियान हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला होता. हे प्रवासी जे आहे, फॉरेनर्स,
हे कोणत्या राजाच्या काळात होते हे जोड्या लांबांच्या स्वरूपात किंवा सिंगल वन लायनरमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे फाहियान किंवा इतर कोणीही नीट लक्षात ठेवा. बघा, फाहियान हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला होता. आपल्या प्रवासवृत्तात त्याने गुप्त काळातील समाज जीवनाचे वर्णन केले आहे. तो म्हणतो, भारताची नगरे मोठी व भरभराटीस आलेली आहेत. प्रवाशांसाठी या नगरात अनेक अतिथीगृहे आहेत. अनेक धर्मार्थ संस्थाही आहेत. शहरात इस्पितळे आहेत. तेथे गरिबांना वैद्यकीय सेवा विनामूल्य उपलब्ध होते. विहार व मंदिरे भव्य आहेत. लोकांना व्यवसाय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. कोठेही जाण्यास लोकांना मज्जाव नाही. सरकारी अधिकाऱ्यांना व सैनिकांना नियमितपणे पगार दिला जातो. तेथील लोक दारू पित नाहीत, हिंसा करीत नाही. गुप्त राजवटीतले प्रशासन योग्य रीतीने चालवले जाते. ठीक आहे. आता पुढे बघा, दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात फाहियान हा बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आला होता. त्याने त्याच्या भारतातील प्रवासाचे वर्णन लिहून ठेवले आहे. त्यामध्ये गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट राज्यव्यवस्थेची माहिती मिळते. ठीक आहे. आता आपण बघूया पुढचं राजघराणं जे आहे वर्धन राजघराणं. गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतात अनेक राज्य उदयाला आली. वर्धन राजघराण्याचे राज्य त्यापैकी एक होते. दिल्लीजवळ असणाऱ्या थानेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करीत होता. बघा, दिल्लीजवळ काय थानेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करीत होता. त्याने कोणत्या घराण्याची स्थापना केली? तर वर्धन घराण्याची स्थापना. हर्षवर्धन हा त्याचा मुलगा. प्रभाकर वर्धनचा मुलगा हर्षवर्धन. हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता. कामरूप म्हणजे प्राचीन आसाम. तेथील राजा भास्कर वर्मन याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. बघा, हर्षवर्धनाचे मैत्रीचे संबंध कोणाशी होते? भास्कर वर्मनशी. आणि भास्कर वर्मन कुठे होता? कामरूप म्हणजे प्राचीन आसाम. तिथला तो राजा भास्कर वर्मन याच्याशी मैत्रीचे संबंध होते हर्षवर्धनचे. हर्षवर्धनाने आपला राजदूत चीनी दरबारात पाठवला होता. हर्षवर्धनाने चीनच्या सम्राटाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. त्याने त्याची राजधानी कन्नौज येथे प्रस्थापित केली. त्याच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली. राज्याच्या उत्पन्नाचा खूप हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी वापरत असे. दर 5 वर्षांनी तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करीत असे. ठीक आहे. पुढे बघा, याच्यावर आत्ता राज्यसेवेला प्रश्न होता 2024ला. बघा, हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी कोण? बाणभट्ट याने हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला. त्याच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते. हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने इतर धर्मांनाही आश्रय दिला. हर्षवर्धनाने रत्नावली, हा तो प्रश्न आहे. हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका असे 3 संस्कृत नाटके लिहिली. कोणती नाटके आहे? संस्कृत भाषेतली. हे पण लक्षात ठेवा. नंतर ही काय आहेत? तर ही नाटके आहेत. हे पण लक्षात ठेवा. त्याच्या काळात युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. तो भारतभर फिरला. नालंदा विद्यापीठात तो 2 वर्षे राहिला होता. त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर केले आणि हा आहे युआन श्वांग. ठीक आहे. पुढे बघा, माहीत आहे का तुम्हाला मध्ये बघून घेऊ आपण. संपत आला आहे चॅप्टर, अजून थोडा वेळ. युआन श्वांग भारतभर फिरला. आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कधी कधी काय विचारतं, खूप मोठं स्टेटमेंट देतं आणि कोण व्यक्ती आहे ओळखा असं विचारलं जातं. याच्यात तर त्याने महाराष्ट्राविषयी महाराष्ट्रातील लोकांचं कौतुक केलं आहे. त्यामुळे ही व्यक्ती तर माहितीच पाहिजे. युआन श्वांग भारतभर फिरला. त्याने महाराष्ट्रातील लोकांविषयी मोठे गौरवपूर्व उद्गार काढले आहेत. तो म्हणतो, महाराष्ट्राचे लोक मानी आहेत. कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात, पण जर कोणी त्यांचा अपमान केला तर ते गय करीत नाहीत.
संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणाचीही पर्वा न करता ते मदत करतात. शरण आलेल्यास ते अपाय करत नाहीत. बघा, आणि आजच्या चॅप्टरमधला शेवटचा पॉईंट काय? ईशान्य भारतातील राज्यसत्ता. इकडे नालंदा विद्यापीठाची इमेज आहे, एकदा बघून घ्या. बघा, ईशान्य भारतातील राज्यसत्ता. ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उलुपी या राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात आली आहे. बघा, महाभारत सिरियलमध्ये हा चॅप्टर दाखवलेला आहे. अर्जुनाचा माहिती असू देत. ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उलुपी या राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात आली आहे. कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयास आले. पुष्यवर्मन हा कामरूप राजाचा संस्थापक आहे. कोण? पुष्यवर्मन. बघा, कामरूप हे आपल्याला सेकंड टाइम येतं आहे. मी पुन्हा आधीचं दाखवते तुम्हाला. आधी हे समजून घ्या की इथे का सांगितलेलं आहे. बघा, काय म्हटलेलं आहे की कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात आले. पुष्यवर्मन हा कामरूप राजाचा संस्थापक होता. समुद्रगुप्ताच्या, हे ठीक आहे, आपण हे नंतर वाचू. आधी पुष्यवर्मन हा कामरूप राजाचा संस्थापक होता. इथे बघा, इथे पण आलं होतं. हे बघा, कामरूप म्हणजे प्राचीन आसाम. तेथील राजा भास्करवर्मन याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. कोणाचे? हर्षवर्धनाचे. इथे पण एक रेफरन्स आला होता, म्हणून जस्ट तुमच्या निदर्शनास आणून दिलं. आणि तिथे भास्करवर्मन हा राजा होता, राजाचा उल्लेख होता. इथे काय आहे? पुष्यवर्मन. ठीक आहे. कामरूप राजाचा संस्थापक होता. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखात त्याचा उल्लेख केलेला आहे. कामरूपच्या राजाचे अनेक कोरीव लेख उपलब्ध आहेत. महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये कामरूपचा उल्लेख प्राग्ज्योतिष नावाने केलेला आहे. अतिशय महत्त्वाचा आहे. महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये कशाचा उल्लेख? प्राग्ज्योतिष केलेला आहे. कामरूपचा उल्लेख. आणि कामरूप म्हणजे काय? आत्ताचं आसाम. आपण हे जो आत्ता पॉईंट बघितला, कामरूप म्हणजे प्राचीन आसाम. मी आत्ताचा म्हटले, पण कामरूप म्हणजे प्राचीन आसाम, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याला काय उल्लेख? प्राग्ज्योतिष असा केलेला आहे. कुठे? महाभारत आणि कुठे? रामायणामध्ये. प्राग्ज्योतिषपूर ही त्या राज्याची राजधानी होती. प्राग्ज्योतिषपूर म्हणजे आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी शहर. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी पुस्तकात त्याचा उल्लेख किरादिया म्हणजे किरात लोकांचा प्रदेश असा केला जातो. कामरूप राज्याचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, भूतान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशांमध्ये झालेला होता. ईशान्य भारतातील कामरूप राज्यात युआन श्वांग गेला होता. त्यावेळी भास्करवर्मन हा तेथील राजा होता. युआन श्वांग मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, लक्षात ठेवा, कारण त्याने काय केलं? महाराष्ट्राविषयी जी काही माहिती दिली आहे ती महत्त्वाची आहे. या पाठात आपण मौर्य साम्राज्यानंतरच्या काळातील उत्तर भारत आणि तेथील विविध राजसत्तांचा परिचय करून घेतला. तसेच त्या सुमारास ईशान्य भारतात काय परिस्थिती होती तेही पाहिले आहे. पुढील पाठात आपण त्याच सुमारास दक्षिण भारतात असलेल्या राजसत्तांचा परिचय करून घेणार आहोत. ठीक आहे. मग पुढचं काय आहे बघा? दक्षिण भारतातील प्राचीन राज्य हा तो टॉपिक आहे. आणि एकूण किती चॅप्टर आहे? 11 आहे. म्हणजे आता 3च चॅप्टर आपले राहतील, 9, 10 आणि 11. मग आपलं हे जे स्टेट बोर्ड आहे कितवीचं आहे हे स्टेट बोर्ड? 6वीचं कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. आता इथे बघा, माहीत आहे का तुम्हाला? हा एक टॉपिक बघून घेऊ आपण. भारतीय परंपरेनुसार प्राचीन काळी काश्मीरचे नाव कश्यपपूर असे होते. ग्रीक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख कॅस्पॅटिरॉक आणि कॅस्पेरिया असा केला आहे. नीट लक्षात ठेवा. महाभारत काळात कांबोज घराण्याचे राजे तेथे राज्य करत असल्याचा उल्लेख येतो. सम्राट अशोकाच्या काळात
काश्मीर मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाले होते. इसवी सनाच्या 7व्या शतकात कर्कोट घराण्याचे राज्य काश्मीरमध्ये होते. इसवी सनाच्या 7व्या शतकात कर्कोट घराण्याचे राज्य काश्मीरमध्ये होते. कल्हांनी त्याच्या राजतरंगिणी ग्रंथात त्याची माहिती दिलेली आहे. कल्हांचा ग्रंथ होता राजतरंगिणी, काश्मीरविषयी माहिती. कल्हांनी त्याच्या राजतरंगिणी या ग्रंथात त्याची माहिती दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपला आजचं लेक्चर इथेच समाप्त होतं. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.